कामरगावमध्ये भरपूर प्रमाणात अतिवृष्टी झालेली, त्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा पिकाचं, फुलशेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्यामुळं काय झालं, सगळ्या शेतीत पाणी झालेलं आहे. पिकं पण असे उभळून गेलेले आहेत. त्यामुळं आणि याच्या पिकाचे पंचनामे करायला कृषी सहाय्यक किंवा तलाठी ज्यावेळेस शेतात जातात त्यावेळेस प्रत्यक्ष शेतकरी तिथं हजर नसतो किंवा शेजारचा असतो, तर ते त्यांच्याकडे फार्मर आयडीचा नंबर किंवा ही पीक पाणी झालेली पाहते. तर बहुसंख्य असे शेतकरी आहेत का त्यांना त्यांच्या टावरची रेंज नसते किंवा मोबाईल अँड्रॉइड नसतो. ते न करता जे लोक तलाठ्याकडे किंवा ग्रामसेवक किंवा कृषी सहाय्यक त्यांच्या आमच्यावर हे पीक आहे एवढ्या प्रमाणात तेवढं त्यांनी काळजीने त्या शेतकऱ्याची नोंद करून घ्यावा आणि त्यांना नुकसान भरपाईचा मोबदला मिळावा. ॲक्च्युली प्रत्यक्ष काही शेतात जायला पण जागा नाही, रस्ता पण नाही राहिलेले, पाणी आहे सगळं, लोक तिथपर्यंत जात नाहीत, शेतकरी पण 4-4 दिवस रानात जात नाहीत. त्यामुळे जो सांगन त्याच्यावर विश्वास ठेवून तेवढी नोंद करावी ही सरकारला विनंती आहे. सध्याचे अतिवृष्टीचे पंचनामे चालू आहेत गावोगावी, त्याच्यामध्ये प्रत्यक्ष शेतीमध्ये जाऊन जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानीचा पंचनामा करण्याचं काम चालू आहे. पंचनामे चालू असताना त्यांचा पीक पाणी केलेले आहे की नाही, त्यानंतर ॲग्रिस्टॅग जिओ टॅगिंगचे फोटोग्राफ्स घेतले जातात आणि त्यानुसार पंचनामा फॉर्म भरून सबमिट केला. साधारण 50 हेक्टर 60 हेक्टर काही ठिकाणी जाणं शक्य नाही, काही पाणी असल्यामुळे काही ठिकाणी पोहोचणं पण शक्य होत नाही आहे. त्यानुसार आपण जसे उरकतील त्या जास्तीत जास्त उरकण्याचा प्रयत्न करतो. तरी आम्हाला ॲग्रिस्टॅग, फार्मर आयडी, पीक पाणी या गोष्टी घेण्यासाठी सांगितलेल्या आहेत. अटी ज्या शिथिल करायचं सरकारने सांगितलेलं आहे त्या अटी काही आम्हाला तसं काही आदेश दिलेला नाही. तर ही पीक पाहणी शेतकऱ्यांनी केलेली पाहिजे पिकांच्या आपापल्या, आणि आपले फार्मर आयडी त्याच्यासाठी कंपल्सरी केलेलं आहे की फार्मर आयडी देखील केला पाहिजे. पण त्याच्यामध्ये असं एक मला म्हणायचं आहे की ही पीक पाहणी 30 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे, तर ते आपण करू शकतो. आणि फार्मर आयडी सुद्धा आपण केलं ऑनलाईन तर लगेच आपल्याला त्याचा एनरोलमेंट आयडी मिळेल आणि फार्मर आयडी आपला 1-2 दिवसात तयार होतो. त्यामुळे ते अटी काही एवढे जाचक नाही. पिकांप्रमाणे होणार की तुमचं आता क्षेत्र आहे, समजा 1 एकर क्षेत्र आहे तुमचं किंवा 1 हेक्टर क्षेत्र आहे, त्याच्यापैकी तुमचं पीक किती उभे आहे त्याप्रमाणे होणार. आता जे लोकल आपले गावामध्ये ग्रामसेवक, ग्राम महसूल अधिकारी, कृषी सहाय्यक, महसूल सेवक हे जे आहेत ती टीम तयार करून त्यांनी केलेले आहे. तर शेतकऱ्यांचं काही जणांचे पीक पाणी जर आहेत तर पीक पाणीचं जे ॲप आहे ते पूर्णपणे व्यवस्थित चालत नाही, त्यामुळे थोड्याफार अडचणी येतात. तर ते आता सर्व्हरचा प्रॉब्लेम आहे, ते होतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.